ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जालना जिल्ह्याच्या विविध भागात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर ह्या जोरदार पावसाचं जे आगमन आहे ते झालेलं आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यात सर्वदूर पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी पोहोचलेलो आहे भराडखेडा या गावात। बदनापूर तालुक्यातील हे गाव आहे। याच परिसरात काल ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो झालेला आहे। आपण जर माझ्या पाठीमागची दृश्य बघितली तर या शेतात मी सध्या पाण्यात उभा आहे। संपूर्ण याच ठिकाणी तळ्याचं स्वरूप जे आहे ते या शेताला आल्याचं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री जोरदार पावसाने या ठिकाणी पुनरागमन केलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण या शेतात जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि तुरी असेल, मूग आणि उडीद ही संपूर्ण जी पिकं आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झाले आहे। त्यामुळे उत्पादनावर देखील याचा परिणाम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आपण या ठिकाणी पाहू शकता की गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी अजूनही या शेतात साचून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाण्याचा निचरा जो आहे तो होण्यास वेळ लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले आहे। आपण जर पाहिलं तर हे शेतकरी शेतात या पाण्यामध्ये उभा आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। गुडघ्यापेक्षाही अधिक पाण्याची पातळी जी आहे त्या या शेतामध्ये पाहायला मिळत आहे। दादा, मला नाव सांगा तुमचं? रमेश विक्रमराव मुंडे। बरं, कालचा घटनाक्रम कसा होता पावसाचा? तुमचं जे पीक आहे ते पाण्यात पूर्णतः गेलेलं आहे। काल सायंकाळी आणि मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे पिकाच्या आतोनात नुकसान झाले आहे। तुरीचे सुद्धा नुकसान झाले। मूग आणि उडीद हे काढणीस आलेली आहे। हे हातातोंडाशी आलेला घास जो शेतकऱ्याच्या तोंडातून गेलेला आहे आणि त्यातल्या त्यात पाणी इतकं झालं की पाण्याचा निचरा व्हायचा विशेष नाही राहिला। पाऊस म्हणजे या पूर्ण पाऊस काळात पहिली वेळ इतका पाऊस झाला, आतापर्यंत पाऊस नव्हता झाला असा। बरं, किती वेळ पाऊस चालला हा? कमीत कमी 3 ते 4 तास पाऊस चालला। बरं, आता किती एकर क्षेत्र जे आहे ते पाण्याखाली गेले? सध्या आपण या ठिकाणी उभा आहे, आसपास सुद्धा असाच पाऊस आहे। पण शेतकऱ्याचं लाखो हेक्टर म्हणजे जो जितकं पूर्ण भराडखेडाचे तर पूर्ण पाण्याखाली म्हणजे पूर्ण क्षेत्रातच पाऊस झालेला आहे ना। एकाच नुकसान नाही, सगळ्याच नुकसान झालं आहे। नाव सांगा? रामेश्वर त्र्यंबकराव दराडी, भराडखेडा। काय नुकसान झालंय आणि काय मागणी तुमच्यात? आमच्यात शासनाला एवढीच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्या। तुरी, उडीद, मूग हे सर्व पाण्याखाली गेलेलं आहे। बरं, आता हा जो पाऊस झालेला आहे, पिकं तुमची पाण्याखाली गेली आहे, तालुका प्रशासन किंवा कृषी विभागाचे काही प्रशासनासोबत तुम्ही संपर्क साधलाय का? आजपर्यंत अजून तर काही संपर्क साधला नाही। बरं, अजून त्यांची काही आमच्याकडे ती माले नाही बघण्यासाठी। बरं, नुकसान भरपाई देण्याची तुमची मागणी? काय म्हणाल तुम्ही? कालचा घटनाक्रम काय होता, काय सांगता येईल तुम्हाला? सांगू शकाल का? किती वेळ पाऊस झाला? 4-5 तास झाला। बरं, 4-5 तास पाणी झाला। कोणती पिकं पाण्याखाली गेली? सरकी, तूर, सोयाबीन, मक्का, प्रत्येक पिकच गेलं। तर नक्कीच आपण पाहू शकतो की ऐन हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या बाजूला चालत गेलं तर जवळपास कमरापेक्षाही जास्त पाण्याची जी पातळी आहे ती या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या शेतात उडीद, मक्का, तूर आणि इतर जे पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेले, त्यामुळे नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केलेली आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातील भराडखेडा गावात मी उभा आहे आणि आसपासची जी गाव आहे त्यामध्ये निकळक आहे, नजीक पांगरी आहे, केळीगावान आहे आणि सर्वदूरच बदनापूर तालुक्यात पावसाने रात्री हजेरी लावलेली आहे आणि जोरदार झोडपून देखील शेतकऱ्यांना काढलेलं आहे। त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे होऊन या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत मिळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भराडखेडा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।